नमस्कार. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बनावट भरती प्रक्रियेपासून सावध राहण्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आवाहन. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे सध्या कोणत्याही पदासाठी भरती प्रक्रिया सुरू नसल्याची स्पष्ट माहिती प्रशासन विभागाने दिली आहे. अलीकडे समाज माध्यमांवर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याचं भासवणारी, खोटी व दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे. तसेच महापालिकेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र, उमेदवारांची यादी देखील प्रसिद्ध केली जात आहे. परंतु महानगरपालिकेकडून भरती प्रक्रियेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत आदेश अथवा सूचना जारी करण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती प्रशासन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. भरती प्रक्रियेबाबतची सर्व अधिकृत माहिती वेळोवेळी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे इतर कोणत्याही माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता नागरिकांनी अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊनच तिची खातरजमा करावी, असे आवाहन प्रशासन विभागाचे सहायुक्त मनोज लोणकर यांनी केले आहे. पीएमआरडीच्या 833 घरांसाठी 5,500 अर्जांची नोंदणी. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनेतील 833 सदनिकांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. घरांसाठी 5,842 नागरिकांनी नोंदणी केली असून त्यापैकी 5,366 अर्जदारांनी अनामत रक्कम भरून प्रक्रियेतील आपले स्थान निश्चित केले आहे. यामध्ये मोशी पेठ क्रमांक 12 आणि वाल्लेकरवाडी सेक्टर 30-32 अशा मोक्याच्या ठिकाणच्या घरांचा समावेश आहे. अर्जाच्या छाननीनंतर लवकरच पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर संगणकीय पद्धतीने पारदर्शकपणे सोडत काढली जाईल, असे पीएमआरडीए प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सांगवीमध्ये आजपासून भरणार पवनाथडी जत्रा. महापालिकेच्या वतीने महिला बचत गटांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 25 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने सांगवी येथील PWD मैदानावर आयोजित या उपक्रमात नागरिकांना खरेदीसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवता येणार आहे. महिला बचत गटांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे तसेच विविध उपयुक्त वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले असून या माध्यमातून महिला उद्योजकतेला चालना मिळणार आहे. स्थानिक उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या वतीने रघुवीर खेडकर यांचा सन्मान. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त 25 व 27 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज ऑटो क्लस्टर सभागृह येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींसाठी सकाळी 11 वाजता पत्रकारिता क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा उपयोग या विषयावर विशेष व्याख्यान, तर शुक्रवारी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर तुकाराम खेडकर यांचा नागरी सन्मानासह मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तिच्या वापराची व्याप्ती वाढवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये प्रसार माध्यम प्रतिनिधी, साहित्यिक, लोककलावंत, कवी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिली. स्टॉक मार्केटच्या नावाखाली लाखोंचा गंडा. स्टॉक मार्केटमध्ये मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून ॲपद्वारे 30,70,606 रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना 8 ते 28 जून 2025 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली. अंजली शर्मा व करण भगत तसेच संबंधित बँक खातेदारांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. याबाबत एका पुरुष फिर्यादीने सोमवारी फिर्याद दिली आहे. संशयितांनी ॲप डाउनलोड करून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळेल असे सांगून विविध खात्यांमध्ये 30,70,606 रुपये भरायला लावून फसवणूक केली. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा PCMC न्यूज.